नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पावसावरती. अर्थात आपल्या सगळ्यांची परिस्थिती सध्या सांग भोलानाथ, पाऊस पडेल का अशीच झालेली आहे आणि हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. नेमकं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, केव्हा पाऊस पडणार आहे? आणि आमच्या माध्यमांपासून प्रत्येक ठिकाणी सातत्यानं गेले आठवडाभर, 15 दिवस, पंधरवडा झाला, उलटून झाला, पाऊस लवकर येणार, पाऊस अधिक येणार, अशा अनेक बातम्या आम्ही सगळ्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पण या सगळ्या बातम्यांचा जो स्रोत आहे, जो मुख्य स्रोत आहे, हवामान खातं असेल किंवा इतर काही स्रोत आहेत जगभरातले, या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? सातत्यानं ज्या वेळेला माहिती दिली जाते ती माहिती नेमकी कशी असते, कितपत खरी असते, कितपत विश्वासार्ह असते, या सगळ्याच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय. हवामान खातं आणि पावसाच्या अंदाजाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. स्कायमेट आणि IMDच्या अंदाजांमधील तफावत हे तांत्रिकदृष्ट्या मागासलेपणाचं लक्षण आहे का? आपला देश म्हणून आपण या संदर्भामध्ये खरंच मागास आहोत का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि पावसावर आधारित शेतीला सरकारनं विशेष तांत्रिक पाठबळ देण्याची गरज आहे का? आणि आर्थिक पाठबळ तर देण्याची अपेक्षा नेहमीच असते, तांत्रिक पाठबळ काय दिलं जाऊ शकतं, या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत आणि मुंबईवरनं आपल्यासोबत खगोल अभ्यासक आहेत दाखरू सोमण. या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विजय जावंदी आहेत, शेतकरी नेते नागपूरवरनं. आपल्यासोबत डॉक्टर रामचंद्र साबळे आहेत, हवामान तज्ज्ञ, आणि मकरंद कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, जे हवामान तज्ज्ञ आहेत आणि स्कायमेट या संस्थेशी निगडीत आहेत, कार्यरत आहेत. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर डॉक्टर रामचंद्र साबळे तुम्हाला विचारायचा आहे, एक हवामान तज्ज्ञ म्हणून या सगळ्या बातम्यांकडे, या सगळ्या अंदाजांकडे तुम्ही कसं बघताय? कारण तुमच्या अंदाजांकडे अनेक शेतकऱ्यांचं लक्ष असतं, सगळेजण महाराष्ट्रभर बघत असतात की डॉक्टर साबळे नेमकं काय म्हणतायत. पण हे सगळे अंदाज बांधत असताना आपण गेले काही काळ बघतोय की मान्सून लवकर आला असं म्हटलं गेलं, बऱ्यापैकी पाऊस पडेल, 109% पाऊस पडण्याचा अंदाज आतापर्यंत देण्यात आला. पण हे सगळं होत असताना अपेक्षित दिवसाला पाऊस पडत नाही, ही सुद्धा परिस्थिती आणि वास्तव आपल्या समोर आहे. काय म्हणाल? माझ्या मते मी 1 जूनला जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये हे अंदाज देताना सांगितलं होतं की जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये खंडांची शक्यता निश्चित आहे. त्याचबरोबर कोकणामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे, हा मी दिलेला अंदाज होता. 98% साधारणपणे सरासरीचा पाऊस आहे. महाराष्ट्रातले काही ठिकाणचे मी अंदाज दिले होते, त्यातलं पुण्याचा अंदाज दिला होता, तो 95% होता. याचप्रमाणे सोलापूर आणि धुळे या ठिकाणी देखील कमी पाऊस होता. एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळ पाऊस होता, पण तो काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज होता. तेव्हाच मला हे जाणवलं होतं की ज्या वेळेला पावसाचं आगमन होतं त्यावेळेला तरी हा फरक पडेल, आणि जर हा फरक पडला तर खरीपाच्या याच्यावर या भागामध्ये तर निश्चित परिणाम होईल. मात्र पुढं परभणी आणि इथल्या रिडिंग्जवरनं मराठवाड्यात चांगला पावसाचा अंदाज आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज, म्हणजे सरासरीच्या वरती. माझं असं मत आहे की जोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे पावसाचे अंदाज व्यवस्थितपणे देत नाही तोपर्यंत याला एक काही भाग व्यवस्थित होत नाही. त्याचप्रमाणे मान्सूनच्या पावसाच्या आगमनाबद्दल देखील अंदाज आमचे ॲक्युरेट यायला पाहिजेत. त्याचं कारण असं की संपूर्ण शेतकरीच काय, परंतु शहरातल्या लोकांचा देखील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याच्यावर अवलंबून असतात. त्याचं नियोजन सगळं अवलंबून असतं. संपूर्ण प्लॅनिंग त्यामुळं सगळं विस्कळीत होऊ शकतं. आणि यासाठी अंदाजाची अॅक्युरेसी किंवा अंदाजाचं महत्त्व खूप आहे आणि त्या अंदाजाची अॅक्युरेसीला जास्त महत्त्व आहे. जर आपण अंदाजाची अॅक्युरेसी वाढवली नाही तर जे काय लोकांचं त्यात नियोजन असतं हे सर्व कोलमडतं. आणि यासाठी जे काही आता अंदाज दिलेले आहेत त्या अंदाजामध्ये मान्सूनच्या पावसाचा आगमनाचा अंदाज देखील फार महत्त्वाचा आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने केरळचा अंदाज दिला होता की आणखी मान्सून तिथं लेट येणार आहे, उशिरा येणार आहे, आणि त्यामुळं त्याच वेळा लक्षात आलं होतं की पुढच्या आगमनावरती निश्चित परिणाम होणार आहे. तो अंदाज त्यांचा एकदम बरोबर आलेला आहे. त्यामुळं त्या अंदाजाबरोबरच पुढं मान्सून कधी सरकेल या अंदाजांची सुद्धा त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे. त्यांनी ते दिले गेले पाहिजेत. आता जी परिस्थिती दिसते यावरून एक 8 दिवस तरी मान्सूनला पुन्हा गती येणं हे अवघड दिसतंय. आणि म्हणून त्यांनी आता हे अंदाज दिलेले आहेत की 8 दिवस तरी पेरण्या करू नयेत किंवा पाऊस चांगला झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, हे बरोबर आहे. परंतु ही स्थिती पुढे कशी बदलेल, किती दिवसात बदलेल, कशा प्रकारे हे पाऊस पुढे सरकेल याची संपूर्ण माहितीची
हवामान अंदाज देण्याची पद्धतीच बदलावी लागेल असं माझं मत आहे. शेतकरी हा काही अशा छोट्या मोठ्या अंदाजावरती अवलंबून नसतो. बरोबर. त्याला अंदाज पावसाचा असा लागतो की कधी पाऊस येणार आहे, कधी पेरणी करायची. हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन हा खरं तर भारताच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं आता जिव्हाळ्याचा विषय व्हायला पाहिजे. संपूर्ण शेतीचं प्लॅनिंग हे हवामानावर आधारित असलं पाहिजे. शेतीची पेरणी असेल, ते बाकीचे इतर पिकांचं नियोजन असेल, पीक निवडीची असेल, नक्की. पिकं कोणती घ्यावीत हे असेल, तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे पावसाच्या सगळ्या नक्की. अंदाजावरती अवलंबून असल्यामुळे अंदाजाची पद्धत आपल्याला आणखीन सुधारावी लागेल. मध्ये देखील अंदाज व्यवस्थित देता यायला पाहिजे असं माझं मत आहे. नक्की नक्की एक 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 मुद्दा घेऊया सर. तुम्ही जे म्हणताय, साबळे सर जे आपल्याला सांगतायत की सगळी पद्धती आपल्याला बदलावी लागेल. मुळात आमूलाग्र पद्धतीने ही सगळी व्यवस्था कशी बदलता येईल याकडे सुद्धा या सगळ्या तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊयात. पण तत्पूर्वी मकरंद कुलकर्णी, स्कायमेटकडनं सुद्धा ज्यावेळेला सुरुवातीला सांगितलं गेलं की मान्सून आलाय, भारतामध्ये पोचलाय, अंदमानात पोचलाय, त्यानंतर केरळापर्यंत पोचलाय वगैरे, अशा ज्यावेळेला बातम्या सुरुवातीच्या काळामध्ये आल्या, म्हणजे अगदी गेल्या 8-10 दिवसापूर्वीच्या काळामध्ये, या सगळ्याचा तुम्ही ताळमेळ कसा घालता? तुम्ही कुठल्या माध्यमातून ही सगळी माहिती गोळा करता? आणि ही माहिती जी आहे ती विश्वासार्ह का असू शकत नाही? आता इतकी वर्ष झाले, आपण म्हणतो तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय, पण हे सगळं असताना अजूनही आपण या सगळ्या माहितीच्या गोंधळामध्ये का अडकलेलो आहोत? आता म्हणजे मी थोडं वेगळं एक्झाम्पल घेऊन एक सुरुवात करतो या गोष्टीची. आपल्याला एखाद्याला मुंबईहून पुण्याला जायचं असेल तर कुणी अंदाज येतो 2 तासात जाईल, कुणी अंदाज येतो 3 तासात जाईल, कुणी म्हणतो 3.5 तास लागतील. ही सगळी जी अनिश्चितता आहे, ही अनिश्चितता वातावरणशास्त्रामध्ये एवढी जास्त आहे आणि प्रत्येकाचा त्या अनिश्चिततेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा थोडा वेगळा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचे अंदाज थोडे थोडे वेगळे येतात. पण यावर्षी मान्सूनचा जो अंदाज आहे, सगळ्यांनी असं सांगितलंय की मान्सून चांगला होईल. फक्त असं आहे की जून आणि जुलै मान्सूनच्या पूर्वार्धामध्ये एवढा चांगला पाऊस पडणार नाही कदाचित, पण मान्सूनच्या नंतर म्हणजे जुलैच्या 15 नंतर का याच्या नंतर भरपूर पाऊस पडेल असा एक अंदाज आहे. आणि दुसरं तुम्ही म्हटलं मान्सूनच्या आगमनाविषयीची तारीख, तर साधारण 28-29 तारखेपासून केरळमध्ये पाऊस पडतोच आहे. सामान्य माणसं, मी जसं म्हणतो सामान्यांसाठी मान्सून म्हणजे पाऊस. त्यांना वारे, ढगाळ वातावरण याच्याशी काही फारसं हे नसतं. तर 28-29 पासून केरळमध्ये जवळजवळ मान्सून सारखा पाऊस पडतोय. आताही तुम्ही बघितलं तर रत्नागिरीपर्यंत चांगला पाऊस पडतोय, पण तिथून पुढे हा मान्सून पुढे सरकत नाहीये. कारण आम्हाला असं वाटत होतं की साधारण 10-11 तारखेला मुंबईत जेव्हा 11 तारखेला 37 mm पाऊस झाला, तर त्या दिवशी रत्नागिरीपाशी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं, ते वर सरकेल, पण ते लवकर वर सरकलं नाही. आणि आता अशी परिस्थिती झालेली, मागच्या आठवड्यात पण एका चॅनलला सांगितलं होतं की एवढ्यात पेरण्या करू नका, तुमच्याकडे पाणी असेल, एक 8 दिवस तगवायचं तर तुम्ही पेरणी करा, नाहीतर 15 तारखेनंतर करा. आताही मी तेच सांगेल, साधारण 17 तारखेच्या आसपास भारतामध्ये मान्सूनचं परत पुनरागमन, म्हणजे आता जो स्टेबल थांबल्यासारखा जो झालाय एका जागी, तो पुन्हा सुरू होईल आणि 17 तारखेपासून चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नक्की. तुम्ही म्हणता की 17 नंतर चांगला पाऊस पाहावा लागेल. पुन्हा दाखरू सोमण, तुम्हाला हाच प्रश्न आहे की गेल्या काही वेळेला आपण ही चर्चा केलेली आहे, या चर्चेमध्ये अनेकदा तुमचं सुद्धा असंच म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरती, जसं साबळे म्हणाले की स्थानिक पातळीवरचं सगळं विशेष परिस्थिती लक्षात घेऊन सुद्धा अंदाज बांधले गेले पाहिजेत. या सगळ्यासाठीची एक एकात्मिक स्वरूपाची जी यंत्रणा आपल्याकडे असायला हवी, ती यंत्रणा आपल्याकडे अजून का होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? खरं सांगायचं तर आपण दुर्लक्ष केलेले या गोष्टीकडे. आता भारत हा शेतीप्रधान देश, खरं म्हणजे पावसाचे अंदाज, मान्सूनचे अंदाज बरोबर यायला पाहिजेत. आता मी अमेरिकेत न्यू जर्सीला होतो, तिथे 8 दिवसानंतरचा अंदाज बरोबर येतो. 4 वाजता पाऊस पडेल म्हटल्यानंतर 4 वाजता पाऊस पडतो. आपल्या इकडे का घडत नाही? इच्छाशक्तीच नाही. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याकडे सर्व शहरातला, सर्व राज्यातला एक डेटा उपलब्ध असायला पाहिजे. खरा 1875 साली आपली भारतीय हवामान खातं स्थापन झालं आणि 1875 पासून आज
2016 मध्ये आपण अंदाज बरोबर का देऊ शकत नाही? सगळ्या बोलाच्या कडी आहेत, बोलाचे भात आहेत. खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याचं खरं म्हणजे वाट बघतोय मान्सूनची, आणि यावर्षी पाऊस भरपूर पडेल असं सांगितलं तर समजा कमी पडला तर ते म्हणणार नाही आमचा अंदाज चुकला. अरे पण शेतकऱ्यांचं काय, पाणी पिण्याला नाही अनेक गावामध्ये, याचं काय? आपण योजना नाही, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही. खरं सांगायचं तर वेधशाळेमध्ये वेधशाळांची संख्या वाढवली पाहिजे, त्यांच्याकडे अद्ययावत उपकरणं द्यायला पाहिजेत, त्या माणसांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे, आणि वेधशाळेचा अंदाज हा बरोबर यायलाच पाहिजे. नंतर प्रायव्हेट अंदाज करणं, आणि खरं सांगायचं तर ना प्रायव्हेट अंदाज सांगतात, सर्वजण अंदाज सांगतात, पण त्याचं कारण सांगत नाही. आता मग तिथे पोकळी निर्माण झाली, मग हवेचा दाब निर्माण झाला, तिकडे वादळ झाले, हे नंतर सांगतात. अगोदर सांगता यायला पाहिजे. आपल्याकडे डेटा उपलब्ध करून ठेवायची सोय केली पाहिजे. 1875 साली हवामान खातं स्थापन झालं, आणि इतकी वर्ष होऊन 2016 मध्ये पावसाचा अंदाज सांगता येत नाही. आता बघा, आज 13 तारीख, इतके दिवस मुंबईत पावसाची वाट बघतोय, संपूर्ण महाराष्ट्र तहानलेला आहे, पाऊस आलेला नाही. शेतकऱ्यांना सांगायचं उशिरा पेरण्या करा. अरे उशिरा पेरण्या करून नंतर तरी पाऊस पडला पाहिजे ना तो, आणि नाही पडला तर मग काय करणार? पेरण्या फुकट गेल्या असं म्हणणार. मला मुद्दाम सांगायचंय, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे, अद्यावत मशिनरी आणायला पाहिजे, प्रशिक्षण द्यायचे माणसाला, आणि खरोखर परदेशांमध्ये जसा अंदाज बरोबर येतो तसा भारतामध्ये यायला पाहिजे. कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे, शेतकरी हे अतिशय अवस्थेमध्ये आहेत, म्हणून ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, यासाठी खर्च करायला पाहिजे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे. नक्की इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही अतिशय सगळेजण परखड बोलतायत, महत्वाचे मुद्दे घेऊन बोलतायत. विजय सावंत, पुन्हा प्रश्न आपण त्याच मुद्द्यावरती येतोय की जिथे एकीकडे आपण म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे, दुसरीकडे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, अधिक गुंतवणूक आली पाहिजे, ती करताना कोणी दिसत नाहीये. इच्छाशक्ती, आता जसं म्हटले दाखरू सोमण सर की ती इच्छाशक्ती नाहीये. दुसरीकडे आपण म्हणतो की शेतीवरनं काही चालत नाहीये, शेतीच्या व्यतिरिक्त सुद्धा काही शेती आधारित जोडधंद्यांचं तर आपण बोलतच नाही आहोत, इतर काही केलं तरच टिकेल अशी सार्वजनिक साधारणतः सार्वत्रिक भावना सगळीकडे दिसते. शेतीवरती तेवढा सखोल जेवढा विश्वास दाखवायला पाहिजे तो विश्वास नाही आहे आता समाजाचा. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, दुर्दैवाची परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय म्हणाल की नेमकं कुठे आपण जायला पाहिजे, कुठल्या दिशेने जायला पाहिजे? आणि आता बघा, आता तिन्ही हवामान तज्ञांनी जे बोललेत ते स्वतः कबूल करतात आहेत की आपल्याकडे पाहिजे तशी यंत्रणा नाही आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे लक्षात येत आहे की यावर्षी मी एक बातमी वाचली होती की एल निनोचा इफेक्ट हा जून महिन्यापर्यंत राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ जून महिन्यापर्यंत पाऊस बरोबर येणार नाही असा होतो. पण आमच्याकडच्या हवामान खात्यानं असं काहीतरी वातावरण तयार केलं आणि तुम्ही सगळ्या माध्यमांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं की यंदा मान्सून खूप चांगला आहे, योग्य वेळी येणार आहे. केरळमध्ये लवकर आला. आत्ताच कुलकर्णी साहेब सांगत होते की केरळमध्ये पाऊस सुरू आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या गावात, वर्धा जिल्ह्यातल्या वायफळ गावात 50% जास्त कापसाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांनी जमिनीत पेरून टाकलेलं आहे बियाणं. मी अनेकांना म्हटलं एवढी घाई कशाला करतात? नाही, टीव्ही सांगताय ना पाऊस येणार आहे म्हणून. कुठेतरी लातूरला एका ठिकाणी पाऊस पडतो आणि तुम्ही आता दाखवलं की त्या नदीत पाणी आहे. अहो, गड्डा केलेला आहे, वरतून पाऊस पडला आहे, गड्डा भरणार आहे ना. मला काय वाटतंय की माफ करा तुम्ही, पण माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा ज्या बातम्या जातात आहेत त्या बातम्या शेतकऱ्यांना फार आशा निर्माण करतात आणि मग त्यांची निराशा होते. नक्की नक्की. आपण हवामान अंदाज व्यक्त करण्याची विश्वासार्हता कमी होते असं नाही, विश्वासार्हता होतीच केव्हा हो. अहो, हवामान खात्याच्या अंदाजाबद्दल म्हणतात आहेत की हवामान खात्याने म्हटलं की पाऊस पडणार आहे तर छत्री घेऊन बाहेर निघू नका, आणि हवामान खात्याने म्हटलं की पाऊस पडणार नाहीये तेव्हा छत्री घेऊन बाहेर निघा. हे हवामान खात्याचं हवामान सांगण्याचं विश्वासार्हता आहे. सोमन साहेब बरोबर सांगितलं की अमेरिकेमध्ये 4 वाजता म्हटलं तर 4 वाजता पाऊस पडतो. आमच्याकडे नेटवर दर तासाचा पाऊस दिलेला आहे पण ते कधीच दिसत नाही. बरोबर बोलले सोमन साहेब की आमच्याकडे गुंतवणूकच नाहीये. मी तुम्हाला एक अजून आठवण करून देतो. एक पीक विमा योजना पावसावर आधारित सुरू करण्यात आलेली होती. पावसावर आधारित पीक विमा योजना सुरू झाली, पण गावात ग्रामपंचायतीत पाऊस पोहोचण्याचं यंत्रच नाही. मग आम्ही करतो काय आहे? शेती प्रधान देश आहे आणि कोरडवाहू शेती आहे. मी अंडरलाईन करतो, कोरडवाहू शेती आहे आणि कोरडवाहू शेतीला
जर योग्य हवामानाचा अंदाज दिला नाही तर या हाय कॉस्ट इकॉनॉमीमध्ये अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो दरवर्षी बुडत जाणार आहे. दुसरं, आता कुलकर्णी साहेब म्हणाले की जून मध्ये पाऊस कमी आहे, जुलैमध्ये 15 जुलै नंतर पाऊस आहे. अहो, मग विदर्भाचा शेतकरी तर यावर्षी मरणार आहे असं का नाही हवामान खातं सांगत? कारण जून मध्ये जर पेरणी झाली नाही कोरडवाहू शेतीमध्ये कापसाची तर कापसाचं उत्पादन कमी येणार आहे. किंवा आता फेर पेरणी करण्याची वेळ आली, आता सांगतात आहेत हे की आता पेरू नका, घाई करू नका, पण आतापर्यंत सांगितलं नाही, मान्सून आलाय बिलकुल. मी आता हे वाचत होतो की कोकणात पावसाची प्रतीक्षा. बरोबर. हे लोकसत्तेमधली शनिवारची बातमी आहे. बरोबर. म्हणजे आमचं हवामान खातं काय सांगताय? स्कायमेट म्हणतोय 109% पाऊस पडणार. मध्यंतरी मी एक बातमी वाचली की यावर्षी 40% पाऊस जास्त आहे. अहो, 40% जर पाऊस जास्त आहे आणि जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी आहे तर मग कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडणार म्हणजे अतिवृष्टी होणार. मग ती शेती करता घातक आहे ना. मग ते शेती करता पोषक कसं? मग पीक अतिवृष्टीने ओला दुष्काळ पडून शेतकरी पुढे मरणार आहे. मला खरंच क्यू येते आहे आमच्या देशाच्या सगळ्या राजकारणाची, सगळ्या राजकीय पक्षांची, की त्यांना शेतकऱ्याची काहीही चिंता नाही. त्याला अन्नदाता म्हणायचं आणि त्याची अनन्य दशा करून टाकायची. हे हवामान खातं सुद्धा करत आहे. मला असं वाटतंय की याच्यापेक्षा हवामानाचा अंदाज व्यक्त करणं बंद केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पंचांच्या भरोश्यावर जो नेहमी जगत आलेला आहे तो तसा करेल ना तो आपलं. पण हे उगाच आशा निर्माण करून आणि मग सांगायचं की ते तिथपर्यंत आलं पण बदललं, याला काय अर्थ आहे का हो? नाही, नक्की, जर तुम्हाला नक्की. ते सांगता येत नसेल तर सांगा ना. नक्की नक्की. अर्थात अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्ही उपस्थित करताय. पुन्हा डॉक्टर साबळे, तुम्हाला हाच प्रश्न आहे. म्हणजे आशेवरती तर आपण सगळेच जण जगतो, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ती आशा असली सुद्धा पाहिजे, पण ज्या आशेवरती आपल्याला जगायला पाहिजे त्याच्यामध्ये असलेले धोके हे सुद्धा कुठेतरी आपल्याला कोणतरी सांगणारी यंत्रणा हवी किंवा नको. कारण माध्यमं आता एक तिकडनं IMD मधनं काही कोणी बोललं, बाईट दिलं की तो बाईट आम्ही तसा दाखवतोय, तशा पद्धतीची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला सांगतोय, पण त्याच्यावरचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण राहून जात आहे. माध्यमांच्या सुद्धा या भाऊगर्दीमध्ये कुठेतरी हे विश्लेषण राहत आहे. हे सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा वेळेला हा जो धोका आहे येणाऱ्या काळातला, तो धोका सांगायचा कोणी? कारण हा धोका खरं तर सांगणारी एक यंत्रणा आपल्याकडे असायला हवी की नको? आपण जो उपस्थित केलेला मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या या चर्चेमधला सार असलेला. त्याचं कारण असं की याची माहिती देणारी यंत्रणा आपल्या शासनामध्ये असायला पाहिजे. हवामानाचा विषयक माहिती देणारी स्वतंत्र काहीतरी यंत्रणा असली पाहिजे. जसं सोमन साहेबांनी सांगितलं तसं मी देखील मिचिगन स्टेट, कॅन्सास स्टेट, नेब्रास्का स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये होतो, हवामानच्या अभ्यासासाठीच होतो. आणि तिथं देखील असं हवामानाची जी माहिती आहे ती 4 तास 2 तास इतक्या लवकर देखील आधी कळवली जाते की इथं पाऊस होणार आहे, इथं असं होणार आहे, इथं वादळ होणार आहे. हे या प्रकारे आपण आपलं पुढे जायला पाहिजे. सगळे देश पुढे गेले, आम्ही का मागं? याचा जे काही राजकीय नेते असतील, अगर जे काही प्रशासक असतील त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. जेवढी यंत्रणा आपण आज भारतामध्ये आहे त्यात नेमकी काय बळकटी करावी लागेल याची देखील विचार करायला पाहिजे. याच्यामध्ये जी काही कमतरता असेल ती दूर केली पाहिजे. आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे, फडणवीस साहेब म्हणतायत त्याप्रमाणे स्वतंत्र याची दररोजच्या दररोज ज्या त्या भागानिहाय माहिती गेली पाहिजे. आम्ही फक्त असं म्हणून चालणार नाही मध्य महाराष्ट्र म्हणजे काय, कुठल्या एरियामध्ये, विदर्भ म्हणजे काय, कोणत्या एरियामध्ये विदर्भात, इतकं स्पेसिफिक आता आपल्याला पुढे जावं लागेल. आणि त्या बाबतीत आपण खूप मागं आहोत असं माझं मत आहे. मग या यंत्रणेसाठी काय दुरुस्ती करावी लागेल हे IMD आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनीच बसून विचार केला पाहिजे. त्यांना काय लागत असेल यंत्रणा त्यांनी त्याचं शिफारस केली पाहिजे सरकारकडं की या यंत्रणा आम्हाला लागतील. उदाहरणार्थ डॉप्लर रडार असतील, डॉप्लर रडारची संख्या वाढवावी लागेल, त्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. आणि डॉप्लर रडारची संख्या जोपर्यंत वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला तुरंत माहिती आपल्याला उपलब्ध होणार नाही. या सगळ्या गोष्टीत आपण फार कमी आहोत, मागं आहोत. या बाबतीत भारतातच नव्हे महाराष्ट्रातही दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हींनी काही ना काहीतरी याच्यात एफर्ट्स करण्याची गरज आहे. माझं मत आहे की भारतीय हवामानशास्त्र विभाग हा भारतासाठी झाला. राज्याचे पण हवामान विभाग असले पाहिजेत, राज्याची अशी व्यवस्था असली पाहिजे. कारण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे सिरियसली घेतलेल्या नाहीत बाबी. आणि जोपर्यंत हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन हा विषय पुढे जात नाही तोपर्यंत हवामान कसं आहे आणि पीक पद्धती कोणती, पीक पद्धतीत बदल काय,
शेती व्यवस्थापनात बदल काय याची माहिती देखील त्या हवामानाच्या बरोबरच ही माहिती देण्याची आपल्याकडे व्यवस्था असली पाहिजे. जो शेतकरी आज याला रिस्पॉन्स द्यायला लागलेले आहेत, हवामानाचे अंदाज शेतकरी ऐकायला लागलेले आहेत, त्याच्यावरती माहिती ऐकायला लागलेली आहेत, त्यांना आणखीन ज्ञानी बनवलं पाहिजे. नवीन नवीन माहिती त्यांच्यापर्यंत तुरंत पोचली पाहिजे. अशी यंत्रणा आपल्याकडे उभारणं गरजेचं आहे आपण म्हणता येते. नक्की नक्की. मकरंद कुलकर्णी, कदाचित तुमच्याकडे असा काही उपाय दिसतोय का? तुम्हाला बाहेर कुठे काही अशी उदाहरणं दिसत आहेत का? कारण हे ज्यावेळेला कुठेतरी बदलायला पाहिजे, ही सगळी जी परिस्थिती आहे ती बदलायला पाहिजे. जसं आता साबळे सर म्हणाले की ठिकठिकाणच्या ठिकाणी जी वेधशाळा म्हणून अनेक उपकरणं यायला पाहिजेत, आधुनिकीकरण व्हायला पाहिजेत. सोमण सर तेच म्हणतायत. हे सगळं असताना कुठेतरी नव्यानं काही गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या सरकारी पातळीच्या पलीकडे जाऊन बघितल्या पाहिजेत, असं काही तुम्हाला दिसतंय का? बरोबर, तुम्ही पण आत्ता बोलले आणि काही 2-3 मुद्दे लोकांनी सगळे मांडले. एक म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव, दुसरं इन्व्हेस्टमेंट आणि तिसरं म्हणजे आपली पद्धत बदलायला पाहिजे. तर इन्व्हेस्टमेंट सरकारकडे पैसा नाही आहे का? तर आहे. मागच्या बऱ्याच वर्षामध्ये माझ्या जर असं इन्फॉर्मेशन जर मला जेवढी माहिती आहे त्यानुसार 1200 कोटी तरी सरकारने खर्च केले असतील हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी मागच्या 3-4 वर्षात. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये IIT म्हणून मोठी संस्था आहे, तिथे एक मोठा सुपर कम्प्युटर आहे, IMD मध्ये इथे दिल्लीत आहे. हे सगळं आहे. फक्त कसं झालंय आता तुम्ही मला असं वाटतं की जर सपोज आज एकही प्रायव्हेट चॅनल नसता, आपण बघतोय एकही नसता, फक्त दूरदर्शन सगळ्यांना सेवा देऊ शकलं असतं काही प्रकारची नाही. तर गव्हर्नमेंटला थोडं ओपन व्हायला पाहिजे. त्यांनी जर त्यांना सगळे रडार लावतं, आता जर तुम्ही बघितलं मुंबईचा रडार कदाचित बंद असेल, नागपूरचा रडारही कदाचित बंद असेल. 10-15 रडार जे लावलेले आहेत तुमच्या आमच्या टॅक्सपेअरच्या पैशामधून, यांचं काय होतं? नाही तर असं करायला पाहिजे की प्रायव्हेट कंपन्यांना तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही रडार लावा, आम्ही लावतो, आम्ही मेंटेन करतो, आम्ही त्याला डेटा गव्हर्नमेंटला फ्रीमध्ये देतो. तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच जणांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं, जपानचं उदाहरण घ्या. जपानमध्ये एक कंपनी आहे वेदर न्यूज इंटरनॅशनल म्हणून, त्यांनी जपानमध्ये 40 रडार लावलेले आहे एवढ्याशा छोट्या देशामध्ये. अमेरिकेमध्ये सुद्धा weather.com नावाची प्रायव्हेट कंपनी आहे ज्यांचं प्रचंड मोठं नेटवर्क आहे, कारण त्यांना तेवढं ओपनली गव्हर्नमेंट सपोर्ट करतं तिकडं की तुम्ही लावा, वापरा, हस्तांतर. आपल्याकडे टोल वगैरेचा प्रकार असतो त्या प्रकारामध्ये लावा, वापरा, हस्तांतरित करा, जो काही प्रकार असतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्येच गव्हर्नमेंटला विचार करायला पाहिजे. गव्हर्नमेंटचा डेटा तुम्ही पब्लिक करा. जेवढी लोक बघतील, जेवढे मेंदू त्या डेटाला अभ्यासतील, तेवढा वातावरणाचा अभ्यास जास्त चांगला होत जाईल. नुसतं वातावरणाचा आपला अंदाज चुकतोय म्हणून शास्त्रज्ञांना दोष देणं चुकीचं आहे. कारण मी याच्यामध्ये अजून एक मुद्दा मांडू इच्छितो की बाकीचे कुठलेही देश घ्या तुम्ही, त्यांच्या देशाचा अंदाज ते चांगले देतात. तुम्ही अमेरिका म्हणा, जपान म्हणा, पण आपला जो ट्रॉपिकल कंट्रीचा भाग आहे, ट्रॉपिकल कंट्री ज्याला म्हणतात, याच्यामध्ये अंदाज देणं फार अवघड असतं. म्हणजे कारण इथं सगळे छोट्याशे जे कमी दाबाचे पट्टे भाग तयार होतात आणि त्याच्यामुळे हा पाऊस पडतो. तर आपल्या इथला अंदाज ते लोकही इतके आधी देऊ शकत नाहीत. आम्ही आमच्या इथं आमचे जे सबस्क्रायबर असतील त्यांना एक वेदर अलर्ट देतो. आता जर म्हणत होतं जसं की 3 तास आधी आता दिल्लीच्या मध्ये आता पाऊस होतोय, तर या पावसाचा अंदाज आम्ही दिला होता 4 वाजता की आज 6 वाजल्यानंतर किंवा 8 वाजल्यानंतर चांगला पाऊस होईल. तर या प्रकारचे अंदाज देता येतील. फक्त त्यासाठी गव्हर्नमेंटला थोडं ओपन झालं पाहिजे, त्यांचा डेटा पब्लिकली अवेलेबल करून दिला पाहिजे. नक्की. या सगळ्या गोष्टींकडे आपण अधिक सखोलपणे पाहूयात आणि आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं आपण विचारणार आहोत या सगळ्या तज्ज्ञांना. आपल्यासोबत धाकरू सोमण सर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा पारंपरिक ज्ञान असेल आणि आताचं आधुनिक ज्ञान असेल, या दोन्हीचं काही सांगड घालून काही येणाऱ्या काळात करता येऊ शकतं का, हे सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पावसावर आधारित शेतीला सरकारनं विशेष तांत्रिक पाठबळ देण्याची गरज आहे का, आणि ती पाठबळ कशा प्रकारे असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे छोट्याशा ब्रेकनंतर.
पुन्हा एकदा स्वागत तुमचं बेधडक या चर्चेमध्ये. अर्थात आपण हवामानावरती चर्चा करतोय. तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत. दाकरू सोमण सर आहेत, विजय जावंदिया सर आहेत, डॉक्टर रामचंद्र साबळे सर आहेत आणि मकरंद कुलकर्णी, हे सगळे तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत. तत्पूर्वी चर्चा सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया, थेट आणि परखड अशा प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आहेत त्या पाहूयात. युवराज काळे म्हणतात, हवामान खात्यामध्ये सखोल अभ्यास होण्याची गरज आहे, त्यासाठी हुशार व अभ्यासू अधिकारी या खात्यात असायला हवेत. दत्ता राशीनकर म्हणतायत, पावसाचा अंदाज सांगणारे कुडमुडे ज्योतिषी आणि हवामान तज्ज्ञ यांच्यामध्ये आता काहीच फरक राहिलेला नाही. श्रीपती वगैरे म्हणतायत, दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा आता हवामान खात्यावरती विश्वास नाही आहे. प्रदीप रोकडे म्हणतायत, शेतकरी आपल्या शेतीचं नियोजन या अंदाजावरच करत असतो, याचं भान संबंधित यंत्रणांनी ठेवायला हवं. आणि शिवप्रसाद हत्ते म्हणतायत, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची कमतरता ही हवामान खात्याला लागलेली कीड आहे, त्यामुळे हवामान खातं बेभरवशाचं झालं आहे. काही महत्त्वाच्या या परखड अशा प्रतिक्रिया आहेत आणि अर्थात हवामान खात्याच्या कडे रोख आहे या सगळ्या प्रतिक्रियांचा आणि त्याचं गांभीर्य खरं तर संबंधित सरकारी यंत्रणांनी, केंद्र सरकारनी, राज्य सरकारमधल्या वरिष्ठ यंत्रणांनी घ्यायला काहीच हरकत नाही आहे. तत्पूर्वी पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे विजय जावंदिया तुम्हाला, थेट प्रश्न थोडासा या संदर्भातून विचारायचा की कुठेतरी या सगळ्या बातम्यांचा आपण जर का एवढे या पावसाच्या आधारित अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असू तर कुठेतरी याचा गैरफायदा घेतला जातोय का? कुठेतरी या बातम्या आधीच देऊन किंवा या बातम्यांच्या अनुषंगाने काही त्याचा गैरफायदा कुठे घेतला जातोय का? कारण अशाही काही यंत्रणा असू शकतील या देशामध्ये की ज्या केवळ अशा प्रकारच्या बातम्या आधी पसरवत आहेत आणि त्या बातम्या पसरवल्यामुळे कुठेतरी अधिकचं नुकसान या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं खास करून होतंय. मला असं वाटतं तुम्ही फार छान मुद्दा उपस्थित केलेला आहे. मला अशी चर्चा ऐकायला मिळालेली आहे की आपल्या देशामध्ये हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यामध्ये सुद्धा राजकारण असतं. हवामानाचा अंदाज व्यक्त करताना जून महिन्यात पाऊस पडणार नाही असं जर सरसकट जाहीर केलं तर मग भाव वाढू शकतात आणि बाजारात तेजी येऊ शकते आणि त्याचा फायदा स्टॉकीज घेऊ शकतो. भीतीचं वातावरण तयार होऊ शकतं. बियाणं खपणार नाही, रासायनिक खतं खपणार नाहीत असं वातावरण तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे मग असं सांगायचं की नाही सगळं ऑलवेल आहे. मी तुमचं लक्ष वेधतो. परवा मी एका चॅनलवर उद्योगपतींची चर्चा ऐकत होतो आणि त्या चर्चेमध्ये ते स्पष्टपणे म्हणत होते की जून मध्ये पाऊस पडणार नाही हे माहिती होतं. त्यांना कसं काय माहित झालं जून मध्ये पाऊस पडणार नाही हे? आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचलं की नाही. मान्सून केरळमध्ये आला आहे, 4 दिवसात तो मुंबईला पोहोचणार आहे आणि तो आता विदर्भात पोहोचणार आहे. आणि कुठे कुठे पाऊस पडला होता तो पूर्व मोसमी पाऊस होता. शेतकरी भुरला, तो शेतकरी पेरायला लागला आणि आता तुम्ही सांगता की पेरू नका पेरू नका पेरू नका. मला काय वाटतंय की याच्यामध्ये निश्चित राजकारणाचा फार मोठा भाग आहे आणि काही लोकांच्या स्वार्थाचाही फार मोठा भाग आहे. एक अशी चर्चा होती की यंदा मान्सून खूप चांगला आहे जून मध्ये जुलैमध्ये, हे सीड कंपन्यांनी पेरून घेतलेलं आहे की काय? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, आता जे कुलकर्णी साहेब म्हणालेत की जून मध्ये आणि जुलैमध्ये पाऊस कमी आहे, हे जर व्यवस्थितपणे शेतकऱ्यांकडे पोहोचवलं असतं तर शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन कमी लावण्याचा निर्णय सुद्धा घेतला असता आणि सोयाबीन आणि कापूस कमी लावण्याचा निर्णय घेतला असता तर सगळ्या सीड कंपन्यांमध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असता. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही सगळेजण सांगतात आहेत पण मी साऊथ कोरियाचा माझा अनुभव सांगतो. मी साऊथ कोरियामध्ये गेलो होतो आणि मला ज्या ली या शेतकऱ्यांनी WTO मध्ये आपल्या पोटात सुरा भोसकून आपला जीव दिला WTOच्या विरोधात, त्याच्या गावाला जायचं होतं. मला तिथल्या लोकांनी सांगितलं घेऊन जाऊ आम्ही तुम्हाला, पण दुपारी त्यांना निरोप आला की त्या गावात बर्फ पडण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि म्हणून त्यांनी माझा दौरा तिथला कॅन्सल केला 2 तास आधी. त्या दिवशी टेम्परेचर जवळपास 27-28 डिग्री होतं. मी तिथून सिओलला आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर तो जो अंदाज होता तो इतका खरा ठरला की तिथे बर्फ पडला आणि संपूर्ण कोरियामध्ये बर्फ पडायला सुरुवात झाली आणि सकाळी टेम्परेचर हे -4 डिग्री झालं. त्यांना कसं काय हवामानाचा अंदाज बरोबर सांगता येतो? आणि आम्ही एकीकडे मंगळावर चाललोय, आम्ही चंद्रावर चाललोय, आम्ही स्वतःला खूप म्हणतोय देश बदल रहा है वगैरे म्हणतो आहे आणि आमच्याकडे हवामान खातं हे ढसाळ आहे
आता कुलकर्णी साहेबांनी म्हटलं की रडार आलेत, पण त्यांनी जे बरोबर बोललेत ते, याचा अर्थ काय की यंत्रणा येते, पण ती यंत्रणा चालवण्याकरता जे ह्युमन रिसोर्सेस पाहिजे, जे मनुष्यबळ पाहिजे, ते आमच्याकडे नाही आहे. अन्यथा घेऊ नका, पण मला असं वाटतं की आमच्याकडे पगार खूप वाढून राहिलेले आहेत आणि त्यांचं काम काही त्या तोडीचं नाही आहे, त्या दर्जाचं नाही आहे. पण याचा बळी हा शेतकरी ठरतो आहे. तुम्हाला अजून एक मुद्दा मी सांगतो. मागच्या वर्षीचा अंदाज पाहूया आपण. मागच्या वर्षी विदर्भात फक्त 10% पाऊस कमी पडलेला आहे. मान्सून काही खूप कमी पडला असं नाही आहे, पण पाऊस असा पडला की एका महिन्याचा पाऊस 3 दिवसातच पडला आणि गणपतीनंतर पाऊस पडला नाही. त्याच्यामुळे कोरडवाहू शेतीतली पिकं आली नाही, पण ज्यांनी इरिगेशन केली त्यांची पिकं खूप चांगली आली. आता माझ्या इरिगेशनच्या कापसामध्ये मला 11 क्विंटल कापूस झाला, पण माझ्या गावातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना 2 ते 3 क्विंटलच झाला नाही. आता हे हवामान खातं शेतकऱ्यांना खूप चांगलं म्हणणार, याला काही अर्थ आहे का? किंवा उद्योगपती म्हणणार, आमचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणणार की यंदा मान्सून चांगला आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेकरता चांगला आहे. पाऊस चांगला पडला, ओला दुष्काळ परवडतो कोरड्या दुष्काळापेक्षा, हे निश्चित. पण चांगला पाऊस पडला म्हणजे सगळ्यांची शेतं पिकतात, हेही नाही खरं. हे सुद्धा आम्ही केव्हा मान्य करणार? आणि म्हणून मला असं वाटतं की जे आता साहेब म्हणाले ते बरोबर आहे की आमच्याकडे तालुका स्तरावरचं, गाव स्तरावरचं हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याची यंत्रणा उभी करायला पाहिजे. ती युद्ध स्तरावर उभी करायला पाहिजे आणि ती होत नसेल तोपर्यंत उगाच स्वप्न दाखवू नका. सांगा की आमच्याकडे तंत्रज्ञान नाही, आमच्या आशेवर तुम्ही राहू नका, नाही तर शेतकऱ्याचा असाच बळी जाणार आहे. जर खरंच जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी आहे तर विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा धोक्याचा इशारा आहे. नक्की. एक महत्वाचा मुद्दा त्यानिमित्तानं पुन्हा दाकरू सोमण सर तुम्हाला विचारायचा आहे की एकीकडे आपल्याकडे पारंपरिक ज्ञान आहे, ज्याला आपण अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून जाणतो, आणि हे सगळं पारंपरिक ज्ञान असेल किंवा 1875चा तुम्ही जो उल्लेख केला तिथपासून पुढे जो आपल्याकडे असलेला जी सांख्यिकी असेल, जो डेटाबेस असेल, या सगळ्याचं कुठेतरी आपण सुपर कॉम्प्युटर्सच्या आधारे कुठेतरी एकत्रित असं काही बिग डेटा ॲनालिसिस सारखं जे शास्त्र आता उपलब्ध आहे, या सगळ्याचा आधार घेऊन कुठे काहीतरी करता येण्यासारखं आहे का? कारण एकीकडे काही घडणार आहेत गोष्टी अनपेक्षित आहेत आणि काही गोष्टी या पुढच्या गेल्या 150-200 वर्षापूर्वीच्या असतील, त्याचं कुठेतरी पृथक्करण करणं हे शक्य आहे का? हो, असा प्रयत्न डॉक्टर वसंतराव गोवारीकरांनी केला होता. त्यांनी 16 मापदंडांवरती मान्सून किती येईल याचा अंदाज बरोबर व्यक्त करण्याची सुरुवात केलेली होती. पण पुढे संशोधन चालू राहिलेलं नाही गोवारीकरांनंतर. खरं सांगायचं तर पाऊस किती पडला यापेक्षा कसा पडला याला महत्व आहे. आता समजा जून आणि जुलैचा पहिले 15 दिवस पाऊस पडला नाही आणि नंतर सरासरीपेक्षा 160% पडला तर काही उपयोग नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. आणि खरं म्हणजे अशक्य काय नाही. आपलं इस्रो संस्था जशी मंगळावरती यान पाठवलं, चंद्रावरती यान पाठवलं, आता स्पेस शटल सारखं यान सुद्धा पाठवलं. आपण इतर देशांचे कृत्रिम उपग्रह अंतराळात कमी खर्चामध्ये पाठवतो. इतकं शास्त्रीय ज्ञान आहे, अद्ययावत आहे, फक्त हवामान खातं दुर्लक्षित झालेलं आहे. असं दुर्लक्षित होता कामा नये. या हवामान खात्यासाठी स्वतंत्र विभाग पाहिजे, त्याच्यासाठी आपण बजेटमध्ये चांगली सोय केली पाहिजे. आता मुंबईचं बघा, 26 जुलैला मुंबईला पूर आले होते, शेकडो माणसं मरण पावली होती. त्यावेळी डॉपलर यंत्रणा उभारणार म्हणून आलं होतं. आता जेव्हा येईल ना पाऊस, त्यावेळी डॉपलर यंत्रणा ती काम सुद्धा करीत द्यायचं नाही. साधी गोष्ट मी सांगतो, नगरपालिका जेव्हा पावसाळ्यातल्या भरतीची उंची सांगतात, ते भरतीच्या पाण्याची उंची सांगण्याऐवजी लाटांची उंची सांगतात. आता 4.5 मीटर लाटांची उंची जर सुनामीत येऊ शकते, ती पावसाळ्यामध्ये, पण सांगायचं हेतू आज की भरतीची उंची म्हणायच्या ऐवजी ते लाटांची उंची म्हणतात. इतकं ज्ञान आपण वापरतो यासाठी. मला मुद्दाम सांगायचं, हे दुर्लक्षित करण्याचं शास्त्र नाही. इथे खरं सांगायचं तर शेतकऱ्यांच्या जीवाशी प्रश्न आहे. जर जून जुलैला पाऊस पडला नाही आणि गेल्या वर्षीसारखी अवस्था जर पावसाची झाली यावर्षी, तर मला सांगा काय हालत होईल आपली इकडे. म्हणून मला सांगायचं आहे, आता काळजी घ्यायला पाहिजे. जरी शास्त्रज्ञांनी वेधशाळेने सांगितलं 160% पाऊस पडेल, तरी त्याच्यावरती विश्वासून न अवलंबून राहता
आपण पाण्याचं नियोजन करायला पाहिजे, तिथे दुर्लक्ष करता कामा नये. आणि वेधशाळेत सुद्धा अजूनही आपण पूर्वीच्या टाळी ठोकताळी जे पंचांगावरून बांधले जायचे त्यावरच जर अवलंबून राहिलो तर मग या वेधशाळांचा उपयोग काय. म्हणून मला सांगायचं आहे, सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये अंदाज देता यायला पाहिजे. ग्रामपंचायती परणी यंत्रणा अशी उभारली पाहिजे. आता हे संगणकाच्या युगामध्ये ते शक्य आहे. प्रत्येक गावाला पाऊस किती पडेल याचं सांगता यायला पाहिजे हवामान खात्याला. असं जर आलं ना तर शेतकरी आनंदानं आपली शेती करू शकेल. आणि शेतकऱ्यांनी टाइम टेबल कसं ठरवायचं याचा आढावा सुद्धा हवामान खात्यानं द्यायला पाहिजे. हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि माझी खात्री आहे नजीकच्या काळामध्ये सरकारनं हे करणं आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. लोकांनी प्रेशर आणायला पाहिजे बरोबर. आणि हवामान खात्याचं असं दुर्लक्ष करून चालणार नाही असं नक्की मला वाटतं. नक्की हा केवळ शेतकऱ्याचा प्रश्न नाही, हा शेतकरी नसलेल्या लोकांच्या जगण्या मरण्याचा सुद्धा प्रश्न आहे. त्याचं कारण हेच आहे की शेतकरी जगला तर इतर माणसं जगतील, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण अर्थात डॉक्टर साबळे, हा सगळा जो अंदाज आहे म्हणजे येणाऱ्या आत्ताची जी परिस्थिती आहे, आजची जी परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये आता म्हटलं गेलं आहे की हा पाऊस पुढे येईल, अजून 5-7 दिवस आपल्याला त्याची वाट बघावी लागेल. आणि अशा वेळेला ज्यावेळेला कमी मुदतीचा पण भरपूर पावसाचा असा जर का हा हंगाम असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कुठली पिकं किंवा त्या पिकांमधली कुठली वाण आपण लावली पाहिजेत किंवा कुठल्या वाणांकडे आपण जायला पाहिजे हे सुद्धा ज्यावेळेला सांगण्याची परिस्थिती येते ती माहिती जी आहे ती माहिती तितक्या वेगवान पद्धतीनं देण्याची यंत्रणा आपल्याकडे आता नाही आहे. काय करायला हवं? या बाबतीत हवामान आणि हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन आम्ही जे सुरुवातीपासून विषय मांडतोय हा अशा प्रकारचा विषय यापुढं घ्यायला पाहिजे. म्हणजे पाऊस किती तारखेपर्यंत येणार याचा पण अंदाज आपल्याला निश्चित आला पाहिजे. त्या तारखेनंतर मग प्रत्येक वेळेला टाइम टेबल बदलतं. आता आपण 8 दिवसाबद्दल बोलतोय, उद्या आणखी 10 दिवसाबद्दल बोलू, नंतर 15 दिवसाबद्दल बोलू. असं जर घडत गेलं तर नेमकं नियोजन शेतकरी करणार आहे कसं? त्यामुळं या अंदाजाला अॅक्युरेसीची फार गरज आहे. पाऊस कधी दाखल होणार आहे याला, आणि तो नेमका प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम मध्ये आपला असतो. याच व्यतिरिक्त पावसात खंड कधी आहेत याचं पण आपल्याला निश्चितपणे सांगता यायला पाहिजे. मी साधारणपणे गेल्या वर्षी 1 जूनला जो अंदाज दिला होता त्यात ठाम सांगितलं होतं की जुलै ऑगस्ट मध्ये मोठे खंड आहेत, मोठे पावसात खंड आहेत. हे आधी सांगितल्यानंतर पेरणी करणारा शेतकरी सावध होतो आणि मग तो विचार करायला लागतो की आपण कुठली पीक पद्धती अवलंबायला पाहिजे. आता माझं याच्याबद्दलचं मत असं आहे की जेव्हा तारखा पुढे जातात तेव्हा पिकं देखील बदलतात, पिकांची पेरणीची टाईम बदलते आणि जेव्हा टाइम बदलतो तेव्हा उत्पादन देखील जामदिया साहेबांनी सांगितल्यानुसार उत्पादन देखील घटतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी लिंकअप आहेत. आणि म्हणून हवामान आणि शेती व्यवस्थापन हा विषय वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे या देशामध्ये. जर आम्ही म्हणतो की आमचा देश हा शेतीप्रधान देश आहे तर त्याला हवामानाची नेमकी साथ काय आहे? मी म्हणतो पाऊस समजा उशिरा येणार असेल तर ते उशिरा सांगण्याची पण तरतूद आपल्याला असली पाहिजे की या तारखेपर्यंत येईल, ही पीक पद्धती करा. आता कृषी विभाग या दृष्टीनं तयारी करत आहे की समजा उशिरा पाऊस आला तर नेमकी कोणत्या पीक पद्धती विदर्भात राबवल्या पाहिजेत, मराठवाड्यात कोणत्या राबवल्या पाहिजेत, तर पश्चिम महाराष्ट्रात काय करायला पाहिजे याचं संपूर्णतः एक नियोजन केलं जात आहे. पण त्याची माहिती देखील वेगाने शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि ती माहिती पोहोचून फक्त उपयोग होत नाही तर त्याचं बियाण्याची तरतूद असावी लागते. म्हणजे जाती बदलल्या, पिकं बदलली तर मग तेवढं बियाणं आपल्याकडे आहे का त्याची चाचपणी देखील कृषी विभाग करत असतो. मात्र ते कृषी विभागाने ती माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल यासाठी स्वतंत्र यंत्रणा वेगवेगळ्या चॅनल्सवरती उभी करावी लागेल आणि ही माहिती शेतकऱ्यांना पोहोचवावी लागेल. माझ्या दृष्टीनं तर आता हा जो खंड पडलेला आहे हा खंड जर का लांबला तर मग मात्र पेरणीची तारीख बरीच पुढे जाऊ शकते. आणि ती जर पुढे जाऊ गेली तर मग कोणती पिकं, कोणत्या जाती याचं पण विश्लेषण होऊ शकतं. आणि म्हणून शेती अंदाज बरोबर शेतीच्या प्लॅनिंगला हवामान अंदाजाची फार महत्वाची जोड आहे. इतका ढिलाईनं घेण्यासारखा हा विषय नाहीये. किंबहुना एकदा आम्ही अंदाज सांगितला इतके टक्के पाऊस पडेल की मग आपलं निर्धास्त, हवामान खातं पण निर्धास्त, सांगणारे पण निर्धास्त, असं करून चालणार नाही. मधल्या टप्प्यातली माहिती सातत्यानं शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आणि व्यवस्था, आपण मगाशी सुरुवातीला फणसे साहेब म्हटलं होतं की आपण अशी यंत्रणा राज्याकडे असली पाहिजे. ती यंत्रणा देखील उभं करण्याच्या दृष्टीनं राज्यांनी तयारी करावी लागेल असं मला वाटतं. नक्की. आणि जोपर्यंत अशा प्रकारची यंत्रणा तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना अंधारात चालल्यासारखी परिस्थिती आहे. एखादी व्यक्ती अंधारात चालावी आणि मग ती कोसळून पडावी ती परिस्थिती आहे.
म्हणजे हवामान अंदाजाला इतकं महत्व दिलं गेलं पाहिजे. अंदाज चुकून देखील चालणार नाही. जसं मी गेल्या वर्षाचं उदाहरण दिलं की मी स्पष्ट सांगितलं होतं की जुलै ऑगस्ट मध्ये मोठे खंड आहेत, पावसाची शक्यता फार कमी आहे, पेरण्या करू नका, हे गेल्या वर्षी देखील मी सांगितलं होतं. त्यामुळे 30 लाख हेक्टर क्षेत्र गेल्या वर्षी वाचलं. आज 30 लाख गुणिले 10,000 एवढं जरी केलं तर किती कोटी रुपये होतात, तेवढे वाचले. आज शेतकऱ्याच्या खिशातलाच पैसा जातोय. त्या दृष्टीनं या अंदाजाला जास्त महत्व आहे, पावसाच्या आगमनाला तितकंच महत्व आहे. आजही मला मराठवाड्या आणि विदर्भातनं हे फोन येत होते की मराठवाड्यात विदर्भात कधी पाऊस पोचेल. जर आता 8 दिवस आपण म्हणतोय, नेमचे 8 दिवस कुठपर्यंतचे आहेत हे, म्हणजे तळ कोकणातले आहेत, मुंबईपर्यंतचे आहेत, मराठवाड्यापर्यंतचे आहेत का विदर्भापर्यंतचे आहेत, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून शेतकऱ्यांना माहिती देण्याची यंत्रणा शासनाकडे असलीच पाहिजे, असं मी कित्येक वर्ष सांगतोय. मी जेव्हा हवामान विभाग प्रमुख म्हणून काम करत होतो, राज्याचा कृषी हवामान विभाग प्रमुख म्हणून, तेव्हा पिकांचा आणि हवामानाचा अभ्यास हा एका बाजूला करत होतो. दुसऱ्या बाजूला माझं मॅन्डेट नसताना हे साबळे मान्सून मॉडेलची मी जी निर्मिती केली ती त्या ठिकाणचा स्थानिक स्वरूपाचा पावसाचा अंदाज सांगणारं मॉडेल आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं तर महाबळेश्वरला 5,000-6,000 मिलीमीटर पाऊस पडतो सातारा जिल्ह्यातल्या ठिकाणी. तेच म्हसवड म्हणून सातारा जिल्ह्यात मान तालुक्यामधलं ठिकाण आहे, तिथं फक्त 250 मिलीमीटर पावसाची सरासरी आहे. कसे माणसं ते दिवस काढत असतील, त्या ठिकाणी पाणी पुरवठा कुठून करता येण्यासारखं शक्य आहे, याचा सगळा अभ्यास राज्याचा झाला पाहिजे. तशीच परिस्थिती उत्तर भारतातली पण आहे. इकडे राजस्थानला 300 मिलीमीटर पाऊस पडतो, राजस्थानच्या काही भागात पूर्वेला 12,000 मिलीमीटर पाऊस पडतो. हा आमचा 106%, 109% कुणासाठी आहे? 300 मिलीमीटर पडणाऱ्यासाठी पण आहे का, 12,000 मिलीमीटर पडणाऱ्यासाठी आहे का, कुणासाठी आहे? तसं विभागवार याचा खूप अभ्यासाची गरज आहे. पुढं विश्लेषण पद्धतीने अंदाज देण्याची गरज आहे. जशी इतर आपण देशांची चर्चा करतो, ऑस्ट्रेलियाची चर्चा करतो, जपानची चर्चा करतो, अमेरिकेची चर्चा करतो, भारताची हवामान स्थिती एकदम वेगळी आहे. याला भारतीय वैज्ञानिकांनीच तो डोकं वापरायला पाहिजे, त्यांनीच त्यांचं हे करायला पाहिजे. परदेशातले आणून काही जमणार नाही, लोक आपल्याच लोकांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे. नक्की, अगदी अतिशय स्पष्ट तुम्ही हे विश्लेषण केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हा जो विषय आहे, विजय सावंत, या राजकीय पक्ष असतील, शेतकरी संघटना असतील, या सगळ्यांनी मिळून कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा दबाव शासनावरती, तो कुठल्याही पक्षाचा असो, ते शासनावरती टाकता येणं शक्य आहे का? आणि हा अजेंडा म्हणून सगळ्यांनी पुढे आणण्याची कितपत गरज आहे? त्याचं कारण आहे की याला प्राथमिकता अजूनपर्यंत मिळालेली नाही, आणि ती प्राथमिकता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या देशाचं सुद्धा काही खरं नाही आहे. बिलकुल याची गरज आहे. आम्ही सातत्याने ही मागणी करतोय. मी तर सातत्याने कोरडवाहू शेतकऱ्यांकरता एक वेगळ्या प्रकारचं धोरण असलं पाहिजे, आणि कोरडवाहू शेतकऱ्यांकरता वेगळ्या प्रकारचं पॉलिसी असली पाहिजे. आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणतो आपण, असा विचार करण्याची वेळ आहे. दुर्दैव तेच आहे, जे सोबण साहेब म्हणतात आहेत, जे कुलकर्णी साहेब म्हणतात आहेत, जे साबळे साहेब म्हणतात आहेत, हे सगळे हवामान तज्ज्ञ म्हणतात आहेत, पण तिथे ऐकणारं कोण आहे? आमच्या आमदार खासदारांना किती गांभीर्य आहे याच्याबद्दलचं? म्हणजे सगळीकडे कसं आहे की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे, पण राहिलाय का शेतीप्रधान देश? आमच्या जेव्हा जीडीपी मध्ये आता शेतीचा वाटा 48%वरनं 12%वर आला, तर आता भारत हा शेतीप्रधान देश नाही आहे, आणि म्हणून शेतीकडे लक्षच नाही आहे. माझं काय मत आहे की तुम्ही नका देऊ शेतीकडे लक्ष, पण लोकांना जगायचं आहे की नाही जगायचं आहे, आणि लोकांना धान्य पाहिजे की नाही पाहिजे. तुम्ही का आयात करून जगणार आहात का? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज हा अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार काटेकोरपणे जाहीर व्हायला पाहिजे. ज्याच्याबद्दलची एक विश्वसनीयता असली पाहिजे, आणि जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते तंत्रज्ञान भारतात हवामानाच्या खात्यामध्ये ताबडतोब आलं पाहिजे. त्याच्याकरता पैशाची कमतरता पडणार नाही. आमचे नितीन गडकरी साहेब म्हणतात की मी आल्याबरोबर 30 किलोमीटर रस्ते बांधले. अहो, पण 30 किलोमीटर रस्त्याने ग्रामीण भागातल्या लोकांचं काय भलं होणार आहे? पहिला हवामान खातं चांगलं करा ना, रस्ते बांधा. मला काय वाटतं, प्रायोरिटी सोबत साहेब तिकडे लक्ष वेधलंय. एक मिनिट, मला काय म्हणायचं आहे की आता शेती ही अधिक खर्चाची होत चाललेली आहे. आमची इकॉनॉमी हाय कॉस्टची होत चाललेली आहे. निसर्ग हा अनिश्चित होत जाणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आम्ही बोलतो, पण ग्लोबल वॉर्मिंगचे फटके जगामध्ये कसे कसे बसतात आहेत
हिमनगाचं वितळणं कसं मोठं सुरू आहे हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. नक्की, मी नक्की. एक गोष्ट हवामान खात्याच्या लोकांची लक्ष वेधतो. परवा मला मुंबईवरनं फोन आला की मुंबईला यावर्षी उन्हाळ्यामध्ये 43 डिग्री टेम्परेचर झालं होतं. हम्म, हम्म. कुठे हवामान खात्यामध्ये याची नोंद आहे का हो? एका नागरिकाने आपल्या घराच्या अंगणामध्ये ते टेम्परेचर नोंदवलेलं आहे मुंबईमध्ये. मला असं वाटतंय की आमच्याकडच्या हवामान खात्याचे अधिकारी हे अकार्यक्षम आहे असं जर म्हटलं मी तर कोणी रागवू नये. त्यांचा काही दोष वेगळा नसेल, पण या व्यवस्थेचा दोष निश्चित आहे. नक्की, मला नक्की. असं वाटतंय की गावातल्या सामान्य माणसाजवळ मोबाईल आहे त्या मोबाईलवरनं चुकीचे तरी हवामानाचे संदेश देऊ नका. नाही, मला नक्की. स्वतःला माफ करा. मोबाईलमध्ये संदेश आला होता नक्की. की 24 ते 27 मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एक थेंब पाऊस नाही पडला. बरोबर बरोबर. आम्ही जाऊन दे असं तर सर, करू जाऊन नका. दे सर. तुम्ही 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 इतकं तर आम्हाला वाचवा. नाही, नक्की नक्की. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळे आणि हे मुद्दे आता वेळ संपल्यामुळे थोडंसं इथेच थांबावं लागतं. या सगळ्या तज्ज्ञांचे मनापासून आभार आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा विषय मांडला आहे तो विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आमच्याकडनं IBN लोकमतकडनं हेच आव्हान आहे की या विषयाला कुठेतरी तुम्ही प्राधान्याने समोर आणा, प्राथमिकता द्या आणि तरच आपण सगळे या सगळ्या संकटातनं वाचू. नाहीतर अधिक गंभीर असे दिवस आपल्याला पाहायला मिळतील. एवढं मात्र नक्की आहे, हवामानाचा अंदाज हा किती महत्त्वाचा आहे ते त्या निमित्तानं आपल्याला या चर्चेतून कळलेलं आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.